मंडळी, सध्या सोशल मीडियाचं युग आहे आणि या युगामध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्टफोन आलाय। 2008ला भारतामध्ये डिजिटल इंडिया पॉलिसी आल्यानंतर सगळीकडे इंटरनेट स्वस्त झालं। विशेष म्हणजे 2019 मध्ये कोविड आल्यानंतर मोबाईलचा वापर प्रमाणाबाहेर व्हायला लागला होता। फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब सारख्या सोशल माध्यमांची मोबाईलमध्ये गर्दी व्हायला लागली होती। पण याच काळामध्ये शेअरचॅट नावाचे एक ॲप्लिकेशन चर्चेचा विषय बनले होते। या ॲपची सुरुवात ही एका 17 वेळा अपयशी ठरलेल्या तरुणाने केली होती, ज्याचं नाव अंकुश सचदेवा असं आहे। ज्याने फक्त या ॲपची निर्मितीच नाही केली, तर त्याने तिला 40,000 कोटी रुपयांच्या कंपनीपर्यंत नेऊन पोहोचवलं आहे। भारतीय भाषांमध्ये सुरू झालेली ही कंपनी आज जगभरामधील 15 ते 20 देशांमध्ये आपला व्यवसाय करते आहे। पण ही कंपनी कधी आणि कशी सुरू झाली, 40,000 कोटींपर्यंत कशी नेऊन पोहोचवली आणि 17 वेळा अपयशी ठरलेले शेअरचॅटचे मालक अंकुश सचदेवा आहेत तरी कोण? संपूर्ण माहिती, संपूर्ण प्रवास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। कहते हैं कि अगर किसी चीज को सच्चे दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने में जुट जाती है। हा डायलॉग तुम्ही कुठं ना कुठं कधी ना कधीतरी ऐकला असेलच। हा फक्त एक डायलॉग नाही, तर कित्येक लोकांच्या यशस्वी होण्यामागचं रहस्य आहे। आज आपण अशीच एक प्रेरणादायी स्टोरी बघणार आहोत। जो व्यक्ती स्वतः 17 वेळा अपयशी झाला, मात्र 18व्या वेळी त्याने चक्क 5 अब्ज डॉलरची कंपनी उभी केली। ही कहाणी आहे अंकुश सचदेवा यांची, ज्यांनी 2017 मध्ये आपल्या 2 मित्रांसोबत मिळून शेअरचॅट नावाचे एक ॲप तयार केले। हे ॲप तयार करण्यापूर्वी त्यांनी मोहल्ला टेक नावाची एक लिमिटेड प्रायव्हेट कंपनी सुरू केली होती। अंकुश सचदेवा हे उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथील रहिवासी आहेत। त्यांनी सोमरविले स्कूलमधून 12वी पर्यंतचे शिक्षण घेतले। पुढे त्यांनी 2015 मध्ये IIT कानपूर येथून आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले। याच काळात ते 2014 मध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये इंटर्न म्हणून काम करायला लागले। पण 2 महिने काम करूनही त्यांचे मन लागत नव्हते। त्यांना नोकरी करण्यामध्ये कसलाच रस नव्हता, म्हणून त्यांनी आपली इंटर्नशिप थांबवली आणि पदवीचे शिक्षण पूर्ण केले। त्यानंतर त्यांनी एकामागून एक जवळपास 17 आयडियावर काम केले, मात्र एकामागून एक 17च्या 17 स्टार्टअपमध्ये ते अपयशी ठरले। 2014 मध्ये अपयशी ठरलेल्या अंकुशने 2017 मध्ये 18व्या कल्पनेवर काम केले आणि तो यशस्वी झाला। आता त्याने शेअरचॅट नावाचे ॲप सुरू केले होते। तो जवळपास 40,000 कोटी रुपयांच्या कंपनीचा मालक बनला होता। सध्या अंकुश शेअरचॅटमध्ये CEO म्हणून काम करतोय, जी कंपनी सध्या जगातल्या टॉप 35 माध्यम कंपन्यांपैकी एक आहे। सध्या या कंपनीची किंमत 50,000 कोटींच्या पुढे गेली आहे। 17 वेळा अपयश मिळाल्यामुळे अंकुशने 18व्या वेळी आपल्या IIT मधील 2 मित्रांची मदत घेतली। फरीद अहसान आणि भानू सिंह अशी त्यांची नावं आहेत। या तिघांनी मिळून फेसबुक आणि व्हॉट्सॲपवरती असे काही वापरकर्ते शोधले ज्यांना काहीतरी नवीन बघायचं होतं। त्यांचा शोध सुरू असतानाच काही ठराविक वापरकर्त्यांचे आकडे त्यांच्याकडे जमा झाले। त्यानंतर त्यांनी शेअरचॅटची मूळ कंपनी असलेल्या मोहल्ला टेक या कंपनीची स्थापना केली आणि पुढे त्यांनी ऑक्टोबर 2015 मध्ये याच कंपनी अंतर्गत शेअरचॅट ॲप आणि ऑनलाईन कॉन्टेंट प्लॅटफॉर्मचे लोकार्पण केले। जेव्हा हा प्लॅटफॉर्म सर्वांसाठी खुला करण्यात आला, त्यावेळी स्थानिक भाषेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आणि अवघ्या काही महिन्यांमध्ये या ॲपचे लाखो वापरकर्ते तयार झाले। पुढे त्यांनी हिंदी, मराठी, मल्याळम, तेलुगू आणि इंग्रजी अशा अनेक भाषांमध्ये ॲप लॉन्च केले। बघता बघता त्यांचे वापरकर्ते लाखांवरून कोटींवर जाऊन पोहोचले। आता शेअरचॅट जवळपास 15 ते 20 देशांमध्ये वापरले जाते। शेअरचॅट आता 400 मिलियन ॲक्टिव्ह युजर्स असलेली कंपनी म्हणून नावारूपाला आली आहे। त्यांच्या कंपनीचे मुख्यालय हे बँगलोरमध्ये आहे। अमेरिकेसह युरोपमध्ये व्यवसाय करूनही भारतात मुख्यालय असणारी शेअरचॅट महत्त्वाची कंपनी आहे। सध्या या कंपनीमध्ये जवळपास 4 ते 5,000 लोक काम करतात। एक सोशल मीडियाचे वेगळेच वारे या कंपनीने निर्माण केले। जेव्हा टिकटॉकने भारतामध्ये धुमाकूळ घातला होता, दरम्यान टिकटॉक विरुद्ध यूट्यूब असा वाद देखील पेटला होता। त्यानंतर टिकटॉकसह बऱ्याच चायनीज ॲपवरती भारतामध्ये बंदी घालण्यात आली होती। दरम्यान यूट्यूब आणि इंस्टाग्रामने आपापले शॉर्ट व्हिडिओ ॲप लॉन्च केले होते। यानंतर शेअरचॅटने देखील आपले मोज हे शॉर्ट व्हिडिओ ॲप बाजारात आणले आणि अवघ्या काही कालावधीमध्ये शेअरचॅट हे एक लोकप्रिय सोशल मीडिया पार्टनर बनले होते। त्यांच्या जोरदार कामाची पावती म्हणून शेअरचॅटला जून 2022 मध्ये मोठा निधी देखील मिळाला होता।
आज त्यांचे जवळपास 500 दशलक्ष एवढे वापरकर्ते आहेत आणि 17 वेळा अपयशी ठरलेले अंकुश सचदेवा हे शेअरचॅटचे को फाउंडर असलेले आज शेअरचॅटचे CEO बनले आहेत. या कंपनीला त्यांनी एक आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिला युनिकॉर्न बनवला आहे. एक अपयशी तरुण म्हणून वावरत असताना अंकुशने 17 कल्पनांवर काम केले. 17च्या 17 वेळा अपयश मिळाले तरीही खचला नाही. अखेर त्याने शेवटचा प्रयत्न केला आणि मागच्या सगळ्या अपयशाच्या मालिकेला पूर्णविराम दिला. आज त्याच्या कंपनीने फोर्ब्सच्या टॉप 35 भारतीय कंपन्यांच्या यादीमध्ये नाव मिळवले आहे. हे सगळे यश त्याने न थांबता केलेल्या प्रयत्नांचे फळ आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात की असाध्य साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. अंकुश सचदेवा यांचे हे यश फक्त त्यांच्या निरंतर आणि न थकता केलेल्या प्रयत्नांचे फळ आहे. असो, तुम्हाला अंकुश यांच्या या यशाबद्दल काय वाटतं? त्यांची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली? कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.